राज्यभरामध्ये महायुतीला बहुमत येऊन आता 12 दिवस उलटलेले आहे. एक गठ्ठा बहुमत आहे, तरीही त्यांना मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ लागला. मधल्या कालखंडामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घ्यायलाही वेळ लागला. मला वाटतं आतल्या त्यांचे मतभेद असावेत, एकमेकांविषयी अजूनही विश्वासाची भावना नसावी. त्यामुळे कुणाला किती मिळालं पाहिजे, अधिक मिळवण्याच्या दृष्टिकोनाचा त्यांचा प्रयत्न असावा आणि त्यामुळे हा मंत्रिमंडळाचा विस्तार दिवसेंदिवस लांबत असेल. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपचा वर्चस्व राहणार आहे असं सांगितलं जात आहे. गृह खाता आणि अर्थ खातं सुद्धा भाजप आपल्याकडेच ठेवणार आहे. आणि आता स्वाभाविक आहे की भारतीय जनता पार्टी आणि त्यांना पाठिंबा देणारे जवळपास 137-38 आमदार आज आहेत आणि बहुमतापर्यंत भारतीय जनता पार्टी आज आहे. त्यामुळे ज्याच्यात जास्त आमदार आहे त्याला जास्त वाटा याच्यामध्ये मिळणं हे नैसर्गिक आहे. संविधानाचा सन्मान हा सर्वांनीच ठेवला पाहिजे आणि संविधानाचा अपमान जर कोणी करत असेल, स्वाभाविकता भावना दुखवणं हे स्वाभाविक आहे. परंतु यामधून अशा स्वरूपाचा हिंसाचार वाढणं किंवा हिंसाचार वाढणं, बसेस जाळणं वगैरे हे काही फारसे संयुक्त नाही, योग्य नाही. पण असं असताना पण कायदा सुव्यवस्था कुठेतरी धोक्यात आलेली असताना आता गृहमंत्री मिळालेले नाही महाराष्ट्राला. राज्यभरामध्ये कायदा सुव्यवस्था आहे कुठे? इथं आमदाराच्या मामाला पळवलं जातं, तिथं खून केला जातो. अगदी या ठिकाणी कालची घटना पुण्यातली आणखी पाहिली तर त्या ठिकाणी जबरदस्तीनं पळवून त्या ठिकाणी मर्डर केलं जातं. राज्यभरामध्ये अलीकडे जर पाहिलं तर दररोज या ठिकाणी दिवसाढवळ्या खून, चोऱ्या, दरोड्या हे व्हायला लागल्या आहे. राज्यामध्ये गृहमंत्री कोण आहे की नाही, मुख्यमंत्री आहे की नाही हेच आता लक्षात येईन असं झालेलं आहे. त्यामुळे तातडीनं कुणीतरी गृहमंत्री नेमा, ज्याला नेमायचं असेल त्याच्याकडे जबाबदारी द्या आणि या कायदा सुव्यवस्थेचं जे वाया गेलेली परिस्थिती आहे नियंत्रणानं. देवकरांनी